नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी अवैधपणे नागरी बँकांमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलून घेतल्या। पण आता आयकर विभागाने नागरी बँकांची चौकशी सुरू केली आहे। पंढरपूर अर्बन बँकेची आयकर विभागाकडून सलग 2 दिवस तपासणी सुरू झालेली आहे। 10 नोव्हेंबर पासून नागरी बँकांमध्ये नेमका कोणी आणि किती पैसा जमा केला याची चौकशी केली जाते आहे। बँकांमध्ये जमा झालेल्या 1-1 रुपयाचा हिशोब यावेळी मांडण्यात आल्याचं समजतंय। दरम्यान आयकर विभागाकडून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, तर ही रूटीन तपासणी असल्याचं पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने सांगण्यात आलंय। कुठल्याच बँकाने आम्हाला पैसे घेत नाही म्हणून सांगितलं। स्टेट बँकेच्या मोहोळ शाखेने लिखी दिले की आम्ही तुमचा भरणा घेऊ शकत नाही। मग ती कॅश काय करायची आणि मग ते कुठल्या खात्यात आली त्याची इन्क्वायरी होती। जे काही खात्यात त्यांनी पैसे भरले, कोणी 2 लाख येते त्या लोकांना त्यांनी मोबाईल करून विचारलं की तुम्ही 2 लाख भरले का, तर त्यांनी हो म्हणून सांगितलं। काल सकाळी 10 ते 9 वाजेपर्यंत व कागदपत्र त्यांनी आमच्या डिपॉझिटरचे ज्यांनी खाते उघडले त्यांची लिस्ट वगैरे करून सील करून घेतलं। रिकामी जी लॉकर होते ते लॉकर त्यांनी सगळे ओपन करून बघितले आणि काही स्वतःत रक्कम सापडली।